सो आय एम दॅट कंटेंट क्रिएटर जो तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी स्वतःचा जीव अजिबात जोखमीत नाही टाकू शकत. पाऊस आला आणि दगडावरनं जर खाली पडलंय तर माझे तंगडे मोडतील. चलो भाई बस झालं, आता आपल्याला इकडनं निघायची वेळ झालेली आहे कारण आपल्या काय पोक येत नाही. नमस्कार मंडळींनो, तर आपण लय दिवसांनी युट्यूबचा व्हिडिओ टाकताय हा माका माहिती आहे. तर तुमच्या सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनल वरती आर्या शेटे अनफिल्टर्ड वरती स्वागत आहे. जे कोणी नवीन लोक आहेत त्यांचा स्वागत, आणि जे जुनी लोक आहेत त्यांना काय म्हणताय कसे बरे आहो ना. तर आता तुम्हाला माहिती आहे पावसाळा सुरू झालेलो आहे आणि पावसाळा म्हणजे आता हळूहळू पाऊस पडताय. आय नो आता आलो असत केरळाच्या पुढे पुढे आलो असत. तर माझा म्हणणं काय की मी पावसाळ्याचा आनंद घेऊ खो असा मला वाटतंय. आणि साहजिक आहे पावसाळा आलो की फिरूक बाहेर पडूकच लागता. तर मी आता माझ्या चायनीज हाऊसला तुम्हाला सगळ्यांका सांगायचं झाला तर मी स्वतःचं चायनीज हाऊस ओपन केलेलं आहे, जा की आहे मिरकरवाड्यामध्ये. सो आता आपण इकडनं जाऊया एका स्पेशल प्लेस वरती, जी की जेव्हा पावसाळा सुरू होता त्यावेळी ढग वगैरे छान छान दिसतात. तर ते बघूक मला लय आवडतात आणि त्यावेळेक मी खायच्या जागेवर जातय. तर तुम्ही जर कधी रत्नागिरीत आला तर तुम्ही पण त्या जागेवरती जावा. पॉसिबिलिटी आहे की तुम्ही येशाल कधीतरी, तर त्यावेळेस तुम्ही जावा. आणि जी लोक रत्नागिरीतली हे व्हिडिओ बघतात त्यांना तर माहिती आहे प्लेसेस किती छान छान आहेत आपल्या रत्नागिरीत. सो लेट्स गो. तर आता मी चायनीज हाऊस वरनं बाहेर पडले, जा की आहे मिरकरवाड्यात. ह्या बघा तुम्हाला माझ्या पाठी दिसताय आहे चायनीज हाऊस. तर आता इकडनंच मी तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे कारण शेवटी आपल्या ब्रँडचं प्रमोशन आपण केलाच पाहिजे. तर आता बघूया आपण पुढे खाई जात आहोत. तर ही आहे मिरकरवाडा जेटीचा रस्तो आणि तिकडे पाठी आहे चायनीज हाऊस. माका ना लोकेशन साठी काही लांब जायची गरज पण पडणार नाही आता माका माहिती आहे, कारण माझ्या जवळपासच 2-3 लोकेशन्स आहेत. कचरा अवॉइड करा पण लोकेशन भारी आहे की नाही आता नक्की सांगा. सो आपण पोहोचताय आता आपल्या फर्स्ट लोकेशन वरती. ऑलरेडी इकडे लोक आलेली आहेत तुम्ही बघताय. वा 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 वा, ओ डुबले काय, हाय करा हाय करा. येस. तर हे होते आपल्या चायनीज हाऊसच्या बाजूचे काका जे पोहायला आलेत. And this is the location. कसा आहे विषय, भारी आहे की नाही. जी लोक रत्नागिरीच्या लोकांका मुंबईच्या मरीन ड्राईव्हची नाटकं सांगतात ना त्यांच्यासाठी या खास. आणि तुमच्यासाठी मी ही पण गोष्ट सांगेन की तसाही मरीन ड्राईव्ह रत्नागिरीच्या माणसानंच बांधलेला आहे, तो म्हणजे बागोजी शेठ खीर. मुंबई बद्दल नो ऑफेन्स, बट रत्नागिरीच्या बाबतीत अजिबात ऐकून नाही घेणार. आणि अशा प्रकारे इकडे पाऊस, ही जराशी अवस्था खराब आहे, सुधरूक हवी 100%. प्रशासनाक नक्की सांगेन की ह्या जरा बघा म्हणून. आणि पाऊस आलेलो आहे आणि आमचा समुद्र अरबी समुद्र. पाऊस आला भिगणे का, पाऊस आला भागो. तर फायनली पाऊस पण आलेलो आहे. मी तुम्हाला फक्त ढग दाखव इकडे आणलेलं आहे पण फायनली पाऊस पण आलेलो आहे. आणि सोने पे सुहागा म्हणतात तसं काहीतरी विषय आहे. ब्रेक वॉटरच्या बाजूकच, ब्रेक वॉटर भगवती काय त्याच्या बाजूकच अजून एक स्पॉट आहे, पण तिकडे जाताना खूप सावकाशपणे जावा आणि स्वतः जबाबदारीवर जावा. अजिबात हलगर्जीपणा करू नका, ठीक आहे, कारण समुद्राच्या पुढे कोणाचं चालत नाही. हे बघा या इकडनं ब्रेक वॉटरला जायचा रस्ता आहे आणि इकडे बाजूकच तुम्हाला ह्यो स्पॉट दिसत. आणि इकडे येऊन संध्याकाळचा बसण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही. इकडनं प्रॉपर सनसेट दिसता. म्हणजे युजली सनसेट आपण वरच्या साईडने बघता, वरचे एखादे स्पॉट असतील डोंगरावरचे तर बघता, बट ह्यो स्पॉट असो आहे की इकडनं जमिनीवरती बसून पण खूप छान सनसेट दिसता. आणि माझ्या या वरती आहे ना ह्यो आपला रत्नदुर्ग किल्लो आहे, त्याच्या पायथ्याशी हा स्पॉट आहे. आणि इकडनं मी आता पाणी कसा उडता ना ता दाखवते तुम्हाला. समुद्र खवळलोय आता आणि ही मोठी लाट येत आहे, गजब भाई. चलो भाई बस झालं, आता आपल्याला इकडनं निघायची वेळ झालेली आहे कारण आपल्या काय पोक येत नाही. सो आपण है ना निघालेला चांगला आहे, उगाच मस्करी नाही करायची. आता दुसऱ्या लोकेशनला जाऊया. तर निघता निघता आपल्या अजून एक स्पॉट जो इकडेच आहे तो दाखवण्यासाठी आपल्या काकांनी बोलवला नाहीये. तिकडे पोरा पोहतत आहेत, बट स्टील आपण त्यांचा शूट घेऊया की नको हे आपल्या अजून काही माहिती नाहीये. बट स्टील मी तर लोकेशन असं क्यूट वाटतंय, म्हणजे बाजूबाजूकच आहे, तुम्हाला समोरासमोर लक्षात पण येत, बट स्टील तिकडे मी कधी गेले नव्हते.
सो आज मी तिकडे जाते त्या जागेवर. सो आज आपण बघूया आपल्या मिरकरवाड्याची पोरं स्विमिंग करायला आलेली आहेत. हा भगवती बंदर विषय तर स्विमिंग करू आली त्यात पोरा आणि आता व्हिडिओ मारून दाखवतात माका. तर व्हिडिओत दाखवूया आपण आता. ए थांब की रे आधीच आधीच बाई. आता दुसरं आहे, एक दुसरं आहे, थांबा. ओके 1 2 3 गो. झालं बाव गेलो काय जल परा. तर मी ह्या स्पॉटला उभा आहे, लिटरली विचार करा. ह्यानं मला ओळखलं की मी आर्या शेट्टी आहे. वा मस्त. तर दुसरं आलो. अजून एक पोर आता उडी मारताय बघूया. 1 2 3 गो. स्विमिंग टँक मध्ये पोहणाऱ्या माणसांका ही मजा कळणार पण नाही आणि मी तुम्हाला हे सांगताय ही स्ट्रॅटेजी पण तुम्हाला कळणार नाही. मग तुम्ही वाहत्या पाण्यात पोहू नाही शकत. स्विमिंग टँक मध्ये एक स्थिर पाणी असतं, त्याच्यामध्ये पोहणारी लोक वेगळी आणि वॉटर डेन्सिटी ह्यो मेन विषय असता की खारा पाणी आणि गोडा पाणी याच्यात पोहण्यात जाम फरक आहे. सो बेटर यू नॉट ट्राय. तर आता आपण दुसऱ्या लोकेशन वरती जाऊया कारण आपल्या बाजूबाजूकच लय लोकेशन बघू भेटतील. तर मी ट्राय करेन की जास्तीत जास्त एकाच व्हिडिओ मध्ये सगळे लोकेशन दाखवीन. तर चला. तर आता आपण सेकंड प्लेसला जात आहोत. त्या समोर लाईट हाऊस दिसतंय तो मागतं, त्याच्या बाजून एक रस्तो आहे जातो त्यात लोक बघा. लोकांना बऱ्याचशा लोकांना ही जागा माहिती आहे. इकडे गाडी जर तुम्ही हेवी रायडर असाल, प्रॉपर ड्रायव्हर असाल तरच घेऊन जावा. आणि या बघा इकडे काय भारी दिसतंय सगळा. किंवा आपलं रत्नदुर्ग किल्ला आहे इकडे. इकडे माझं गाव पण दिसता. रस्तो थोडस अवघडच आहे पण असू दे. म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तोच ह्यो प्रकार आहे. आता कोकणात यायचं झाला तर असे स्पॉट बघायचे असतील तर साहजिक आहे थोडे जास्तीत जास्त कष्ट घेऊ लागतील. त्याशिवाय उपयोग नाही. चांगले स्पॉट बघायचे तर कष्ट तर घेऊ हवेत थोडेसे ना. तेच विषय आहे. आता जरा माझ्या समोरचा व्ह्यू बघा. देखो. सो आता आपण पोहोचतोय आपल्या दुसऱ्या लोकेशन वरती, ज्या आपण आपल्या चायनीज हाऊसच्या एकदम जवळ आहे. हा मी ऍक्च्युली जवळच्या लोकेशन दाखवते आय नो, बट स्टील पर्यटनासाठी खूप चांगले आहे ते लोकेशन. फक्त स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. आणि मेन म्हणजे पावसात पाऊस इकडे जास्त असता, सो चिखल इकडे लय होता. आता अजून एक दाखवते तुम्हाला. ह्या लोकेशन आपण नंतर कव्हर करूया. सो ह्या बघा ही आहे खाली शिवसृष्टी आणि तिकडे जो एक स्पॉट दिसताय तो आपण एक दिवस नक्की दाखवूया तुम्हाला. ह्यो रत्नदुर्ग किल्ला आहे आपलं असं वाटतंय. सो लेट्स गो टू द लोकेशन. आणि हे ऍक्च्युली खूपशा लोकांना माहिती आहे लोकेशन, बट अनेकशा लोकांना माहिती नाही पण आहे. सो ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी या लोकेशन मी दाखवते. इकडे वारोल आहे, माझ्यासारखी माणसं कधी पण उडू शकतात. सो बघूया आता. कसं आहे ना. आणि तिकडनं पाऊस येत आहे. मग कसा वाटला तुम्हाला ह्या लोकेशन म्हणजे केस बीस फुल उडतात. इकडे फुल वारो आहे आणि ह्या लोकेशन माझा पर्सनल फेवरेट आहे. आणि इकडे येऊन बसू काय ना शांत जाम मजा येतात. म्हणजे माका स्वतः जर रत्नागिरी मधली खायची प्लेस जास्त आवडत असाल तर ही आहे ऍक्च्युली आहे. पण इकडे स्वतःची काळजी घ्या येऊन. आपलं ह्याच्यावरती लास्ट एक व्हिडिओ पण आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं या लोकेशन. तर आता पावसासाठी या लोकेशन मी खास दाखवलंय तुम्हाला की पावसात या जागी येण्याची मजा वेगळी आहे. रत्नागिरीतल्या आपण अशा जागा दाखवतोय जिकडे पावसाळ्यात येऊ हवा, तर ह्या लोकेशन आहे. किती खोल आहे बघा. माझी हिंमत नाही बट स्टील. आणि रेंज माहितीये तुम्हाला खायपर्यंत येतात जयगड लास्ट तिकडे म्हणजे रत्नागिरी तालुक्याचं लास्ट. आणि इकडे ह्या गणेश गोळ्यापर्यंत दिसता. त्याच्या पुढे गावखडी पडता 5-10 किलोमीटर वरती आणि तो रत्नागिरीचा लास्ट आहे. सो पूर्ण आपलं रत्नागिरी तालुका ह्या जागेवर ना कव्हर होता. आणि त्या स्पॉटवर ना पुढे जर चालत आला ना तुम्ही तर तुम्हाला छोटे अजून स्पॉट पण भेटतील. तर आता बघूया खायचे स्पॉट आपल्याला भेटतात आहे तिकडे. मी जास्त कधी इकडे आलेला नाही एवढा पुढे. तर आता मी पहिल्यांदा
पुढे चालत जाते. या बघू की याच्या पुढे काय, आणि माझ्या केसांकडे दुर्लक्ष करा कारण त्यांची लायकी नाही दिसत आहे आता. आणि इकडे एवढं वारो आहे की इकडे फोन पण स्टेबल राहत नाही. सो लहान मुलांका घेऊन येणं अवॉइड करा. आणि माझ्यासारख्या पातळ माणसांका पण घेऊन येणं अवॉइड करा असं मला वाटतं, कारण मी वाऱ्यावर उडतंय की काय असं मला वाटतंय बघा. सो आय एम दॅट कंटेंट क्रिएटर जो तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी स्वतःचा जीव अजिबात जोखमीत नाही टाकू शकत. अजिबात नाही. आय विल बी लाईक तुम्ही नाही बघितलं तरी चालत, पण मी अजिबात स्वतःचा जीव खाली नाही टाकू शकत. सो तुम्ही जस्ट इमॅजिन करा की इकडे काय काय भारी लोकेशन असतात. मी ह्याच सांगू शकते, कारण एकतर मका उंचीची भीती वाटतात, दुसरा मका पोक येत नाही, आणि दगडावरना जर खाली पडलंय तर माझे तंगडे मोडतील. आता हे सगळे नियम तुम्हाला पण लागू होतात. तुम्ही जेव्हा येशाल तेव्हा तुम्ही पण तुमची काळजी घ्या म्हणून या सांगते मी. ठीक आहे, समजला. तर तुम्हाला हे दोन्ही दाखवलेले लोकेशन्स कसे वाटले तर मला नक्की कळवा. आपण पावसाळ्यात असे छोटे मोठे ट्रिप्स करणारच होते, ते मी तुम्हाला दाखवतच राहील, पण हे लोकेशन मस्ट विजिट आहेत पावसाळ्यामध्ये तरी. सो तुम्ही जर रत्नागिरी तलाव तर हे लोकेशन नक्की बघा. आणि येस, चायनीज हाऊसला नक्की विजिट करायचं आहे, कारण बाजू कसं आहे, जास्तीत जास्त 1-2 किलोमीटर, 1 किलोमीटर आहे. तर तुम्ही नक्की या. सगळा फिरलाव ना, दमलाव ना, खायची इच्छा झाली की लगेच मी ना कॉन्टॅक्ट डिटेल डिस्प्ले करते, तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर तिकडे कॉन्टॅक्ट करा, ऑर्डर सेट करा. ओके, बाय बाय. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या युट्यूब चॅनल आर्या शेट्टी अनफिल्टर्डला सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल.